नमुन्यामध्ये तुम्हाला सविस्तर गणित समजलेत. तर आता याच्यामध्ये काय करायचे, सरावाचे गणित आहे. हे टोटल गणित आपल्याला पाहिजे. चौरसाची परिमिती 10.8 सेंटीमीटर आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती? तर मग आता याच्यामध्ये परिमितीमधून क्षेत्रफळ काढायचं आहे. परिमितीमधून क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय माहिती पाहिजे? बाजू माहिती पाहिजे. मग आता याच्यामध्ये काय करायचं, 10.8 म्हणजे काय, 108 आपण किती 10. आता इकडे परिमिती, तिकडं चौरसाची परिमिती म्हणजे काय, 4 गुणिले बाजू, तिकडे गुणिले 4 आहे तर काय होईल, भागिले 4 होईल. तर मग आता सांगा, 4 1 4, 4 2 8 2 राहिले, 4 7 28. याचा अर्थ काय, 2.7 काय आली सांगा, बाजू आली. समजलं? तर मग आता चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय, बाजूचा वर्ग. आता बाजूचा वर्ग म्हणजे काय, 2.7चा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे काय, 2.7चा वर्ग. मग आता 27चा वर्ग किती आहे सांगा, 729. एक आता इथं काय, एक अंक सोडून पॉईंटचा वर्ग म्हणजे 2 अंक सोडून पॉईंट. तर मग क्षेत्रफळ कशामध्ये मोजतात, चौरस सेंटीमीटर मध्ये मोजतात. तिथं सेंटीमीटर दिलेलं आहे त्याच्यामुळे चौरस सेंटीमीटर मध्ये घ्यायचं. 7.29 चौरस सेंटीमीटर. समजलं? तर असा शॉर्टकट त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. एका चौरसाची परिमिती 140 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? आता परिमितीमधून क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे, बाजू माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे, बाजू. तर मग आता या ठिकाणी बाजू काढायची असेल तर आता परिमिती, चौरसाची परिमिती म्हणजे काय, 4 गुणिले बाजू. मग आता गुणिले 4 आहे तर काय होईल, इथं भागिले 4, परिमितीच्या खाली 4 आदळायचे. मग आता 4 1 4, 4 3 12, किती राहिले सांगा, 2. आणि 4 5 20. मग आता या ठिकाणी बाजू किती आली सांगा, किती आली, 35 बाजू आली. मग आता या ठिकाणी क्षेत्रफळ काढायचं. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय, बाजूचा वर्ग. आणि चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय, बाजूचा वर्ग. आणि बाजूचा वर्ग म्हणजेच काय, 35चा वर्ग. आणि 35चा वर्ग म्हणजे काय, 1225 चौरस सेंटीमीटर. आता ही गोष्ट आपल्या लक्षात आली असेल. इथं 1225 2 नंबरला करूया, पर्याय क्रमांक 2. पुढचं गणित पहा. एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाच्या क्षेत्रफळामधला फरक किती? हे गणित अवघड वाटू द्यायचं नाही. हे गणित एकदम सोपं आहे. पहा कसं आहे. आता सगळ्यात सोपं काय लक्ष करायचं, तर आता क्षेत्रफळामधला फरक म्हणजेच काय, काय, बाजू गुणिला कर्ण अपॉन 2. सांगा, क्षेत्रफळाचा फरक म्हणजेच काय, बाजू गुणिला कर्ण अपॉन 2. बोला सगळेजण. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय, बाजू गुणिला कर्ण अपॉन 2. आता इथं बाजू किती आहे, 10 आहे. आता कर्ण किती आहे, 10 आहे. मग आता बे 5 10, कोणतेही तुम्ही एकच 10 काढू शकता या ठिकाणी. मग आता 10 5 50. पण आता क्षेत्रफळाचा मामला असल्यामुळं 50 चौरस सेंटीमीटर हे उत्तर येईल. किती सोपं गणित आहे बघा. समजलं? आता त्याच्यानंतर पुढचं गणित बघायचं आहे. एका चौरसाची बाजू 3.5 सेंटीमीटर आहे, दुसऱ्या चौरसाचा कर्ण 7 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचा क्षेत्रफळामधला फरक किती? तर मग आता सांगा, चौरसाच्या क्षेत्रफळामधला फरक किती? मग आता हे काढायचं असताना चौरसाचे क्षेत्रफळामधला फरक म्हणजेच काय सांगा, बाजू गुणिला कर्ण अपॉन 2. काय म्हणायचं, बाजू गुणिला कर्ण अपॉन 2. तर मग आता इथं बाजू किती आहे सांगा, 3.5. 3.5 आहे आणि गुणिला कर्ण किती आहे 7. आता बे 3.5 किती होईल सांगा, 7 होते. म्हणजे 7च्या नेहमी किती झाले, 3.5. आता इथं काय झालं, तुम्हाला 35 गुणिला 35. आता एक अंक सोडून पॉईंट गुणिला एक अंक सोडून पॉईंट म्हणजे काय, 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता 35 गुणिला 35 म्हणजे काय, 35चा वर्ग. आणि 35चा वर्ग म्हणजे काय, 1225. आता इथं किती अंक सोडून पॉईंट द्यायचे, 2 अंक सोडून पॉईंट. म्हणजे एक अंक सोडून पॉईंट गुणिला एक अंक सोडून पॉईंट म्हणजेच 2 अंक सोडून पॉईंट. म्हणजे पर्याय क्रमांक किती, 1. समजलं गणित? कुठे ना कुठे अशा प्रकारचे गणित विचारले जातात. एका चौरसाचा कर्ण 98 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती? आता या ठिकाणी चौरसाचा कर्ण म्हणजेच काय, बाजू गुणिला वर्गमुळात 2. आलं लक्षात तुमच्या? कर्ण बरोबर बाजू गुणिला वर्गमुळात 2. आता या ठिकाणी काय करायचंय, आता 98 म्हणजे काय, आता 98 म्हणजे वर्गमुळात काय येईल सांगा, 49 गुणिला 2. एवढं समजलं का? हे झालं वर्गमुळामध्ये. आता पेशील घेतो, वाटल्यास तुम्हाला लयच खिचडी वाटत असं इथं तर. म्हणजे 98 म्हणजे काय,
49 गुणिला वर्गमुळात 2. आता इथं काय करायचं, गुणिला वर्गमुळात 2 आहे, तिकडे काय होईल, भागीला वर्गमुळात 2 झालं का नाही इथं. आता इथं वर्गमुळात 2 कटून गेले, बिंदास काढून टाकायचे. 49चं वर्गमूळ किती, 7. तर मग आता या ठिकाणी काय आलंय, बाजू किती आली, 7. बाजू किती आली, 7. आता हे तुमच्या लक्षात आलं. तर मग आता सांगा चौरसाची परिमिती म्हणजे काय सांगा. प म्हणजे चौरसाची परिमिती लक्षात घ्यायचं आहे. तर बाजू किती, बाजू गुणिला 4 म्हणजे 7 चौक 28. तर परिमिती कशामध्ये मोजतात, सेंटीमीटर मध्ये मोजतात. आता हे गणित तुम्हाला समजलं असेल, कारण याच्यामध्ये काय असतं माहिती का, जे समजा 10वी 12वी मध्ये तुम्ही गणित सोडवतात म्हणजे पहिलीपासून त्याला स्टेपला मार्क असतात. पण इथं स्टेपला आहे का, तुम्ही स्पर्धा परीक्षामध्ये उत्तर पत्रिकेमध्ये काळ काय केलं त्याला खूप महत्वाचं आहे. जितकं तुम्हाला सेकंद वाचवता येईल तितके सेकंद वाचवणं खूप महत्वाचे आहे. 10 मिनिटाच्या आत पेपर सोडवणं तुमचा झाला पाहिजे. पुढचं गणित पहा. एका चौरसाचा कर्ण वर्गमुळात 128 सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाची परिमिती किती. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला परिमिती काढायची. तर आता चौरसाचा कर्ण म्हणजेच काय सांगा. कर्ण बरोबर बाजू वर्गमुळात 2 इतकं लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर मग आता इथं काय गुणिला आता इथं पहिले 128 आहे. आता 128 म्हणजे काय सांगा, वर्गमुळात 64 गुणिला 2. आता वर्गमुळात जर इकडे गुणिला वर्गमुळात 2 आहे, तिकडे काय होईल, भागीला वर्गमुळात 2. मग आता वर्गमुळात 2 कटले. 64चं वर्गमूळ किती, 8. तर या ठिकाणी बाजू किती आली सांगा, 8. तर आपल्या काढायचं चौरसाची परिमिती. आता चौरसाची परिमिती म्हणजे काय, बाजू गुणिला 4. चौरसाची परिमिती म्हणजे काय, बाजू गुणिला 4. तर मग सांगा या ठिकाणी 8 चौक 32. तर मग आता परिमिती कशामध्ये मोजतात सांगा, सेंटीमीटर मध्ये मोजतात परिमिती. समजलं का. तिथं 8च्या ते तसं होणार नाही, लक्षात घ्यायचं. काय होईल, 32 सेंटीमीटर होईल. एका चौरसाची परिमिती 24 सेंटीमीटर असला त्याच्या कर्णाची लांबी किती. आता परिमितीमधून आपल्याला काय करायचं आहे, कर्णाची लांबी काढायची. मग आता एकदम सोपं गणित आहे. मग आता चौरसाची परिमिती म्हणजे काय सांगा, 4 गुणिला बाजू. काय म्हणतो आपण, 4 गुणिला बाजू. आता गुणिला 4 आहे तर काय होईल, भागीला 4. 4 1 4, 4 सकम 24. मग आता या ठिकाणी सकम एका आलं सांगा, बाजू आली. मग आता या ठिकाणी सांगा ही बाजू आली, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. मग आता कर्ण म्हणजे काय सांगा, चौरसाचा कर्ण म्हणजे काय, बाजू गुणिला वर्गमुळात 2. चौरसाचा कर्ण म्हणजे काय, बाजू गुणिला वर्गमुळात 2. तर मग आता याच्यामध्ये काय होईल, सगळ्यात सोपं लक्षात ठेवायचं, 6ला वर्गमुळात टाकायचंय. मग आता 6ला जर आपण वर्गमुळात टाकलं तर याचा काय होईल, 6चा वर्ग तयार होईल. 6चा वर्ग आणि वर्गमुळातून काढलं तर बाहेर 6 येईल, म्हणजे 6चा वर्ग 36. तर आता झालं का नाही इथं 36. तर आता इथं 36 दोन्ही किती होईल सांगा, 72. तर वर्गमुळात किती येईल सांगा, 72 सेंटीमीटर. पहा किती सोपं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं, याचं रूपांतर करताना थोडं कठीण जातं. आता इथं काय आहे, वर्गमुळाच्या बाहेर काय आहे, 6 आहे. तर त्याला वर्गमुळात टाकलं, 6चा वर्ग 36 होईल. मग वर्गमुळात काय करायचं, गुणाकार करायचा, 36 दोन्ही 72. आता हे गणित आपल्याला चांगल्या प्रकारे समजलं असेल. पुढचं गणित पहा. एका चौरसाची परिमिती वर्गमुळात 288 सेंटीमीटर आहे, तर त्या कर्णाची लांबी किती. आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला कर्णाची लांबी काढायची. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो अजून 3 गणित बाकी आहे. तर आपण या ठिकाणी काय केलं, थोडंसं मी यूट्यूब किंवा या ठिकाणी फेसबुक पेजवर आलो नाही. याचं कारण एक आहे की या ठिकाणी जनरल नॉलेजचे म्हणजे सब्जेक्टिव्ह मधून ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जवळपास 25,000 पेक्षा जास्त क्वेश्चन बनवलेले आहे, आणि तेही ब्रँडेड पुस्तकातून ऑनलाईन क्वेश्चन, आणि प्रत्येक विषयाचे चॅप्टर वाईज बनवले. तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. आणि त्याच्यानंतर मराठी ग्रामर वन लाईनर मुळासकट सब्जेक्टिव्ह मधून ऑब्जेक्टिव्ह बनवलेले आहे, म्हणजे तुम्हाला वाचता वाचता समजेल. आणि त्याच्यानंतर मी काय करणार आहे, आता जवळपास 8,000 प्रश्न जनरल नॉलेजचे या ठिकाणी रेकॉर्डिंग व्हिडिओच्या माध्यमातून तयार झालेले आहे. आणि त्याच्यानंतर मी बाकीचे सुद्धा दररोजचे 1,000 प्रश्न त्या ठिकाणी ऑनलाईन क्वेश्चन रेकॉर्डिंग करत आहे, म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे मराठीचे सुद्धा मिळतील आणि जनरल नॉलेजचे सगळे मिळतील. आता आपण काय केलं आहे, पेपर
तुम्हाला टार्गेट देऊन पेपर याचा असला तर तुम्हाला मटेरियल सुद्धा स्वतःचं असावं लागेल, चांगलं ब्रँडेड असावं लागेल. तर म्हणजे तुम्हाला भविष्य काळामध्ये 92 ते 100च्या दरम्यान हमखास त्या ठिकाणी मार्क पडेल. ते एका आठवड्यात तुम्हाला काय 100 प्रश्नाचे पेपर आपल्याला घ्यायचे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस देत असताना 5 चॅप्टर गणिताचे त्याच्या 20 प्रश्न, 5 चॅप्टर बुद्धिमापनचे त्याच्या 20 प्रश्न, 5 चॅप्टर मराठी व्याकरणचे त्याच्या 20 प्रश्न आणि जनरल नॉलेजचे 2 विषय असणार आणि चालू घडामोडीचा स्पेशल विषय. म्हणजे याच्यावर काय 20 प्रश्न असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 100 प्रश्नाचा पेपर असा घेत असताना तुम्हाला टार्गेट दिला बुधवार आणि शनिवार. अशा पेपरचं टार्गेट म्हणजे काय, या बुधवारचा पेपर चालू असताना तुम्हाला शनिवारच्या पेपरचं टार्गेट द्यायचं, शनिवारचा पेपर चालू असताना बुधवार पेपरचा टार्गेट द्यायचं आणि त्याच्यामध्ये तुमचा हमखास अभ्यास होणार आहे. आता तुम्हाला मराठी मटेरियल त्या ठिकाणी तात्काळ मिळालंय. PDF त्या ठिकाणी नवी दिशा अकॅडमी ॲपमध्ये टाकल्यात, तर त्या तुम्ही त्या वाचून बघू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणित त्या ठिकाणी शिकवले जातात, कारण रेकॉर्डेड बॅच सुद्धा गणित आणि बुद्धिमापनची त्या ठिकाणी असल्यामुळे त्याचाही सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. परंतु आता या ठिकाणी काळानुसार नवीन पुस्तक आलं तर त्याचेही सुद्धा त्या ठिकाणी काय नोट्स काढलेले आहे आणि त्याचाही सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून नवीन गणित सुद्धा शिकायला मिळतील. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, याचं काळजीपूर्वक आपल्याला दखल घ्यायची, सर्वांनी घ्यायचं, कारण टार्गेट दिल्याशिवाय तुमचा अभ्यास होत नाही. आणि त्याचप्रमाणे दररोजची सुद्धा विद्यार्थ्यांना जे समजा नवीन विद्यार्थी आहे 25 प्रश्नाची टेस्ट सुद्धा बाहेर मिळणार आहे आणि 100 प्रश्नाची टेस्ट तुम्हाला ॲपमध्ये म्हणजे कोर्समध्ये मिळणार आहे. तर याची दखल सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची, म्हणजे मुळासकट तुमचा अभ्यास व्हायला हवा. चला लक्ष द्या. एका चौरसाची परिमिती वर्गमुळात 288 सेंटीमीटर असते. त्याच्या कर्णाची लांबी किती? आता या परिमितीमधून काय काढायचं आपल्याला? कर्ण काढायचा आहे. तर सांगा चौरसाची परिमिती म्हणजे काय? तर बाजू गुणिला 4 आहे, बाजू गुणिला 4. मग आता 288 म्हणजे काय सांगा? 144 गुणिला 2. 144 दोन्ही काय होईल? 288 टाकलं. आता याच्यामध्ये काय करायचं? 144चं वर्गमूळ किती आहे सांगा पटकन? 12 आहे, तर वर्गमुळात 2. आपण इकडे गुणिला 4 आहे तर काय होईल? भागिला 4. 4 1 4 4 3 12 म्हणजे 3 वर्गमुळात 2 ही आली. काय आली सांगा? बाजू आली. काय आली? बाजू. आता इथं काय करायचं आहे सांगा? चौरसाचा कर्ण म्हणजे काय सांगा? बाजू गुणिला, म्हणजे बाजू किती आहे? 3 वर्गमुळात 2 ही बाजू आहे आणि गुणिला वर्गमुळात 2. समजलं एवढा? आता या ठिकाणी सांगा 3 गुणिला वर्गमुळात 2 गुणिला 2 म्हणजे काय सांगा? 2 दोन्ही 4. आता हे झालं वर्गमुळात 4 झालंय. 4चं वर्गमूळ किती? 2 म्हणजे 3 दोन्ही किती? 6. तर मग कर्ण किती आला सांगा? 6 सेंटीमीटर. बघा किती एकदम सोपं आहे. तर अशा पद्धतीनं सोडवायचे गणित. एका चौरसाचे क्षेत्रफळ 108.16 चौरस सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती किती? तर मग आता याच्यामध्ये परिमिती मधून क्षेत्रफळामधून आपल्या परिमिती काढायची. म्हणजे काय माहिती पाहिजे? बाजू माहिती पाहिजे. बाजू माहिती असल्याशिवाय आपल्याला गणित जमत नाही. तर आता चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय सांगा? बाजूचा वर्ग. आता हे कोणाचे तरी वर्ग आहेत, यांना वर्गमुळामध्ये टाका. बाजूच्या वर्गमुळाचं वर्गमूळ काय सांगा? बाजू. आता याचं सांगा. आता याचं वर्गमूळ काढा. 2 अंक सोडून पॉईंटचं वर्गमूळ 1 अंक सोडून पॉईंट. आता याचं वर्गमूळ जर काढायचं असेल तर एकदम सोपी पद्धत आहे. आपण आणि इथं काय करायचं? 1 अंक सोडून पॉईंट देऊया. आता इथं उजव्या साईड उजवीकडून डावीकडे 2 जोड्या पाडायच्या. आता 16 आहे. सांगा 16 ही एक स्थानी 6 आहे. एक स्थानी 6 असलेल्या वर्ग संख्या कोणत्या? 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36. समजलं? आता 108 ही वर्ग संख्या कोणाच्या दरम्यान आहे? 100 आणि 121च्या दरम्यान आहे. बरोबर? तर म्हणजे या ठिकाणी 100चं वर्गमूळ काय घ्यायचं? 108 बद्दल 10 घ्यायचं. आता याचे 4 घ्यायचे का 6चं हे घ्यायचे? तर मग आता कोण कोणाच्या लाईन मध्ये? म्हणजे कोणाजवळ 108 कोणाजवळ? 121 जवळ आहे का 100 जवळ आहे? 100 जवळ आहे, म्हणून त्याच्या लाईन मध्ये कोण येतं? 4 येतं. मग याचा अर्थ काय झाला सांगा? 104. तर आता या ठिकाणी 104 ही काय आली? बाजू. मग आता बाजू याचा अर्थ काय? 2 अंक सोडून पॉईंटचं वर्गमूळ 1 अंक सोडून पॉईंट. आता हे आपल्याला समजलेलं असेल. आता त्याच्यानंतर परिमिती म्हणजेच काय सांगा? 4 गुणिला बाजू. सांगा परिमिती म्हणजेच काय? किंवा बाजू गुणिला 4 असंही सुद्धा या ठिकाणी बनवू शकतो आपण. तर मग आता इथं सांगा 4 चोक 16, 16शी 6 हात चाला 1, 10 चोक 40
आणि 40 आणि 1 किती होईल 41. एक अंक सोडून पॉईंट द्यायचा. परिमिती कशामध्ये मोजतात? सेंटीमीटरमध्ये मोजतात. म्हणून चौरसाची परिमिती म्हणजे काय? 41.6 सेंटीमीटर. गणित समजलं? चला पुढचं गणित पहा. एका चौरसाचे क्षेत्रफळ 156.25 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? क्षेत्रफळामधून परिमिती काढायची असेल तर आम्हाला बाजू माहिती पाहिजे. आता सांगा चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? बाजूचा वर्ग. आता कोणाची तरी वर्ग म्हणून आता काय? बाजूच्या वर्गमूळाचं वर्गमूळ बाजू आणि 156.25 वर्गमूळ काढायचं आपल्याला. मग आता 25 वर्गमूळ 5 येतं. आता 156 आहे. 156 कोणाच्या दरम्यान आहे सांगा? 144 आणि 100 किती? अरे 12 169. मग आता 144 वर्गमूळ किती? 12. मग आता 2 अंक सोडून पॉईंटचा वर्गमूळ, 1 अंक सोडून पॉईंट. आता या ठिकाणी बाजू किती निघाली सांगा? 12.5. मग आता याच्यामध्ये परिमिती काढायची. चौरसाची परिमिती म्हणजे काय सांगा? 4 गुणिला बाजू, 4 गुणिला बाजू किंवा बाजू गुणिला 4. मग आता सांगा 4 पंच 20. आता हातच्याले 2. मग आता सांगा 12 चौक 48. 48 आणि 2 किती होईल? 50. एक अंक सोडून पॉईंट लिहायचा. 50.0 म्हणजे काय? 50. परिमिती कशामध्ये मोजतात? सेंटीमीटर मध्ये मोजतात. म्हणून पर्याय क्रमांक किती? 4. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 3 प्रकारचे गणित पाहिलेत. तर चौरसाचं क्षेत्रफळ आणि परिमिती एकमेकातून कसे काढायचे ते पाहिले. चौरसाचा कर्ण आहे, कर्णामधून बाजू, बाजूमधून कर्ण बी कसा काढायचं ते पाहिलंय. आणि क्षेत्रफळामधून परिमिती आणि परिमितीमधून क्षेत्रफळ कसं काढायचं ते पाहिलंय. जे अति इम्पॉर्टंट गणित आहे ते आपण बघितले. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे या ठिकाणी आपण दररोज गणित बघूया. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.